जिगरबाज मित्रांनो, SNBT फाउंडेशन संचलित आपल्या या प्रेरणा परिवारात आजच्या या सुंदर सकाळी तुमचं मनापासून सुंदर संध्याकाळी स्वागत. आजचा विषय काळजाला ठोका चुकवणारा आहे. आज आपण अनुभव नावाच्या मास्तराच्या शाळेत बसलो आहोत. सुरुवात एक जबरदस्त शेरने करूया. तजुर्बा बता रहा हूँ दोस्त, दर्द गम डर जो भी है बस तेरे अंदर है. खुद के बनाए पिंजरे से निकल कर देख, तू भी एक सिकंदर है. आपण सगळे इथं आलो आहे ते ह्याच आपल्या हरवलेल्या सिकंदर शोधायला. विषयाकडे वळण्याआधी मला एक सांगा, आपण व्यसनी माणसं म्हणजे ना अनुभवाचे चालते बोलते विद्यापीठ असतो. एक गडी नोकरीच्या इंटरव्ह्यूला गेला. मालकाने विचारलं, काय हो तुमच्याकडे काही अनुभव आहे का? गडी म्हणाला, अहो साहेब कसला विचारताय, माझ्याकडे एवढा अनुभव आहे की घरच्यांनी हाकलल्यावर रेल्वे स्टेशनच्या बाकावर झोपताना उजव्या कुशीवर झोपलं की डास कमी चावतात की डाव्या कुशीवर, याचा अनुभव मला आहे. पण मित्रांनो, यातली मेक अशी आहे की आपण मराठीत म्हणतो ना, पुढच्याच ठेच मागचा शहाणा. पण व्यसनात आपली गत कशी असते माहिती आहे? पुढच्याच ठेच तरीही मी तेथेच जाऊन डोकं फोडणार. हा आपला व्यसनाचा अनुभव आहे. आजचं आपलं डेली रिफ्लेक्शन काय सांगतं? अद्याप अनुभाविक असल्यामुळे आणि देवाची नुकतंच जाणीवपूर्वक संबंध जुळला असल्यामुळे आपल्याला नेहमीच स्फूर्ती मिळते असे मुळीच नव्हे. काही म्हणतात अनुभव हा एक चांगला शिक्षक आहे, पण माझा विश्वास असा आहे की अनुभव हा फक्त शिक्षक आहे. या ओळीचा अर्थ काय? एक माणूस रात्रीच्या घनघोर अंधारात एका अनोळखी रस्त्याने चालला होता. त्याच्या हातात फक्त एक छोटासा कंदील होता. त्या कंदिलाचा प्रकाश फक्त पुढचे 5 पावलं पडत होते. तो माणूस वैतागला. त्याने आकाशाकडे बघून देवाला शिव्या द्यायला सुरुवात केली. अरे देवा, मला 10 मैल लांब जायचं आहे आणि तू मला असा कंदील दिला आहे ज्याचा प्रकाश फक्त 5 पावलं पडतोय. मी कसा पोचणार त्या मंजिलवर? मला आत्ताच्या आत्ता पूर्ण 10 मैलाचा रस्ता उजळून दे. तेव्हा आकाशातून एक आवाज आला, वेड्या माणसा, तू फक्त ते उजळलेले 5 पाऊल चालून तर बघ, तो प्रकाश तुझ्यासोबत पुढे पुढे सरकेल. मित्रांनो, आज आपली परिस्थिती त्या माणसासारखीच आहे. आपण नुकतेच या व्यसनमुक्तीच्या प्रवासात आलो आहोत. आपण रिकव्हरीमध्ये अनुभवी आहोत. आपण देवाला, ज्या ईश्वराला, त्या हायर पॉवरच्या साकडं घालतोय, पण आपल्या मनातला तो जुना अहंकार अजून गेला नाही. आपल्याला वाटतं की मी आज प्रार्थना केली की उद्या चमत्कार झाला पाहिजे, उद्या मला नोकरी मिळाली पाहिजे, बायकोने लगेच हसून बोललं पाहिजे, कर्ज फिटली पाहिजे. पण माझ्या बाप हो, आजचं वचन सांगतंय, देव असा चमत्कार करत नाही. देव तुम्हाला स्फूर्ती रोजच्या रोज झटक्यात देईल असे नाही. तुम्हाला त्या अंधारातल्या माणसावर विश्वास ठेवून कृती ॲक्शन करावी लागेल. आजचं वाचन म्हणतंय, अनुभव हा चांगला शिक्षक आहे. हिंदीत एक भन्नाट म्हण आहे, जिंदगी वो वस्ताद है जो इम्तिहान पहले लेती है और सबक बाद में सिखाती है. शाळेतला मास्तर आधी धडा शिकवतो आणि मग परीक्षा घेतो. पण आयुष्याचा आणि व्यसनाचा अनुभव असा कडक मास्तर आहे की तो आधी तुमची परीक्षा घेतो, तुम्हाला रस्त्यावर आणतो, तुमची इज्जतीची राखरांगोळी करतो, बायको मुलांच्या डोळ्यात पाणी आणतो आणि मग जो धडा शिकवतो तो मरेपर्यंत लक्षात राहतो. तुम्हाला आठवतोय का तो दिवस जेव्हा खिशात 1 रुपया नव्हता, अंगात थरथर होती आणि प्यायला काहीच नव्हतं? तो अनुभव आठवा. त्या अनुभवानेच आपल्याला आपली लायकी दाखवली. त्या अनुभवानेच आपल्याला शिकवलं की आपण दारू नशेपुढे अशक्त आहोत.
आज जेव्हा आपण या प्रेरणा व्यसन मुक्ती केंद्रात आहोत तेव्हा आपण ईश्वराशी नव्याने नातं जोडतोय. लेखकाने किती सुंदर लिहिलंय बघा. देवाकडे मार्गदर्शन मागण्याचे जर माझ्यात धाडस असेल तर त्याची दिशा माझ्या जीवनात आहे असे समजून कृती केली पाहिजे. म्हणजे काय? देव तुम्हाला रस्ता दाखवेल पण चालायचं तुम्हालाच आहे. देव तुमच्या ताटात जेवण देईल पण घास तुम्हालाच मोडावा लागेल. जेव्हा क्रेविंग येते तेव्हा मन सैराभैर होतं. जेव्हा वाटतं की जाऊ दे यार, एक पॅक मारला तर काय होतं, तेव्हा तो 5 पावलाचा कंदील आठवा. देवाला म्हणा, हे ईश्वरा, मला फक्त आजचा दिवस, आजचे हे 24 तास नशेशिवाय काढण्याची ताकद दे. पुढचं मी उद्या बघेन. मित्रांनो, आज आपण स्वतःला शून्य समजून इथं बसलो आहोत. पण हे शून्य असणं वाईट नाही आहे, कारण शून्याला स्वतःची किंमत नसते. पण तो ज्याच्या मागे उभा राहतो त्याची किंमत 10 पटीने वाढते. तुम्ही स्वतःला त्या ईश्वराच्या, त्या SNBT प्रेरणाच्या परिवाराच्या पाठीशी उभे करा. तुमची किंमत नक्कीच वाढेल. हवाओं से कह दो कि अपनी औकात में रहे, हम पैरों से नहीं हौसले से उडा करते हैं. तुम्ही जी कृती कराल तोच तुमचा उद्याचा सुवर्णकाळ असेल. उठा, जागे व्हा आणि डोळे मिटून त्या देवाला म्हणा, देवा, मला तुझा मार्ग दाखव आणि त्या मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. धन्यवाद. आजचा दिवस आहे तुमचा आहे. आजचा दिवस नशेविना एक सुंदर दिवस म्हणून जगूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.